आता संक्रांत तर झाली होती आणि बाकी होतं माझं हळदी कुंकू. आणि संक्रांत म्हटलं ना तर हळदी कुंकाचे वेध तर लागतातच. आणि आज मी छोटीशी रांगोळी काढली होती, थोडीशी सजावटही केली होती. तर म्हटलं चला आता मी मैत्रिणी येण्याची वाट पाहत होते आणि त्याचबरोबर माझं सगळं आवरलं होतं ना, तर म्हटलं छोट्याशा क्लिप्स घेऊयात ज्या की मला ब्लॉगसाठी कामं येतील. मग काय हे डेकोरेशन, ही सगळी सजावट तुम्हाला कशी वाटते ना, ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर माझ्या ज्या काही मैत्रिणी आल्या होत्या ना, त्यांच्या स्वागतासाठी मी अशी छान अशी रेडी झाले होते. आणि तर शेजारच्या काकूही आल्या होत्या. मग काय एकमेकींना हळद कुंकू लावणं, तिळगुळ देणं आणि गप्पा मारणं, यामध्ये वेळ कसा जातो ना ते अजिबात कळत नाही. आणि मी खूप दिवसातून घरी आले होते ना, त्यामुळे माझी विचारपूस ना त्या इतक्या छान करत होत्या ना की बस. मग काय मस्त असं म्हटलं चला, खूप छान गप्पाही झाल्या होत्या ना, तर त्यांच्यासाठी चहा व्हायलाच हवा. मग मी काय मस्त असा चहा बनवला होता आणि मस्त असा चहा त्यांना सर्व केला. आणि त्यानंतर खूप साऱ्या आम्ही गप्पा मारल्या. आणि ना ह्या हळदी कुंकाची वाट ना मी तर वर्षभर पाहतच असते. मस्त असं ट्रेन करणं, फोटो काढणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं ना मला खूप आवडतं. तर असं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. स्टे ट्यून विथ मी अँड लाईक ऑल्सो. ओके, बाय.